आकाश चंद्र चांदण्या तोडून मी करू। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार तर आहेच, विषयच नाही त्या बाबतीत। तर त्याच्या आधी जर व्हिडिओ बनवताना तुम्हाला मटेरियल लागते, ते डायरेक्ट व्हिडिओ आलेले डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला सिम्पली आपलं टेलिग्राम चॅनल जे काय आहे ते जॉईन करायचं, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्हाला ह्याच्यावरती जायचं, बघू शकता टेलिग्रामवरती, आणि टेलिग्रामवरती सर्च करायचं DS क्रिएशन YT, आपलं टॉपला चॅनल येऊन जाईल। त्याच्यावरती क्लिक करून चॅनलला जॉईन करून घ्यायचं, आणि इथं तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्या लगेच तुम्हाला आपलं मटेरियल जे काय ते भेटत राहतं। त्यामुळे तुम्ही मटेरियल डाउनलोड करून घ्या इथून सुद्धा, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काय ते मटेरियल भेटत असतं तिथून सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता, काही विषय नाही, ठीक आहे। आणि बाकी इथं ॲप वगैरे भेटतं, बघू शकता इथं मी पिन करून ठेवलं आहे सगळं, ठीक आहे। तर इथून तुम्ही घेऊ शकता, बाकी काही विषय एकदम गंभीर। तर चला, आपल्याला अलाइट मोशन ॲप लागणार आहे, तर अलाइट मोशन ॲपला मी इथं ओपन करून घेतो, आणि काय प्रॉब्लेम आला तर मला तुम्ही इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता, तिथं आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, ठीक आहे। तर बघू शकता मी अलाइट मोशनला इथं ओपन करून घेतलं। अलाइट मोशन ओपन केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बीटमार्क आणि शेकीपेकचं लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि आपलं जे काही मटेरियल आहे ते डाउनलोड करून घ्या। त्याच्यामध्ये तुम्हाला बीटमार्क आणि शेकीपेक दिसून जाईल। तर अशा प्रकारे आपलं बीटमार्क आहे, एकदम स्टार्टिंगला यायचं, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे, आणि हा आपला फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे। फोटो ॲड केल्यानंतर एकदम लास्टला हे जे ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत एकदम फोटोला इथं ओढून घ्यायचा, ठीक आहे। इथं घेतल्यानंतर काय करायचं, मोशन ट्रान्सफर दिसतंय काय, याच्यावरती क्लिक करायचं, 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, आणि अशा प्रकारे याला जे काय ते मोठं करून घ्यायचं, ठीक आहे, बघू शकता। अशा प्रकारे नंतर 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करा, आणि व्यवस्थित ह्याला रिद्या बरोबर इथं व्यवस्थित तुमच्या ह्याच्यानुसार ॲडजस्ट करून घ्या, आणि इथं व्यवस्थित सेट करून घ्या, ठीक आहे, बघू शकता। अशा प्रकारे फोटोला इथं व्यवस्थित सेट करून घेतल्यानंतर साईडला क्लिक करून बॅक यायचं, आणि आता सिम्पली काय करायचं, जिथे तिथे बीटमार्क आहे तिथे यायचं, आणि फोटोवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला फोटोला स्प्लिट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी अशा प्रकारे फोटोला स्प्लिट केलं, आणि इथे एक बीटमार्क आहे, इथं सुद्धा फोटोला स्प्लिट करतो। तर अशा प्रकारे फोटोचे 4 पार्ट होतील। 4 पार्ट झाल्यानंतर एकदम स्टार्टिंगला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करा, आणि ही जी आपली PNG आहे ती PNG तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची आहे। आता सिम्पली एकदम लास्ट लेवलचे ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत PNG तुम्हाला इथे ओढून घ्यायची आहे। आता पहिले बीटमार्कवरती येते, त्या मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आणि जी आपली PNG आहे ती अशा प्रकारे तुम्हाला इथं व्यवस्थित सेट करायची आहे त्या कोपऱ्यात, ठीक आहे। अशा प्रकारे इथं खाली थोडं इथं सेट केल्यानंतर साईडला क्लिक करून बॅक या, आणि ह्या पहिल्या बीटमार्कपासून ह्या PNGला स्प्लिट करून टाका। अशा प्रकारे दिसायला एकदम जबरदस्त। आता सिम्पली तुम्हाला इथून याचं बॅक, आणि जो आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला इथे ओपन करायचा आहे। जो पहिला फोटो त्याच्यावरती क्लिक करा, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्या, नंतर काय अशा प्रकारे बॅक यायचं, आणि सिम्पली बीटमार्क प्रोजेक्ट तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचा आहे, ठीक आहे। ओके, तर आता ह्याच्यानंतर काय करायचं, जो आपला पहिला फोटो त्याच्यावरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन तुम्हाला हा इफेक्ट तिथं पेस्ट करून टाकायचा आहे। जो आपला वरचा इमोजी PNG आहे, इमोजी PNG, त्या इमोजी PNGवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट तुम्हाला इथे सुद्धा पेस्ट करायचं आहे। आता सिम्पली काय करायचं, तुम्हाला इथून याचं बॅक, आणि बॅकनंतर शेक इफेक्ट प्रोजेक्ट तुम्हाला इथे ओपन करायचं आहे, आणि ह्याच्यानंतर एक सोपा विषय आहे, बघू शकता मधला फोटो, या मधल्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये जावा, 3 डॉटमध्ये जावा, इफेक्ट इथं कॉपी करून घ्या, नंतर अशा प्रकारे बॅक या, नंतर बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं, ठीक आहे। तर एवढं झाल्यानंतर सिम्पली काय करायचं, जो आपला मधला फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं, मूव ट्रान्सफरवरती क्लिक करायचं, 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून फोटोला काय अशा प्रकारे तुम्हाला छोटं करून घ्यायचं आहे, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्ही फोटो छोटं करून घ्या, बघू शकता अशा प्रकारे दिसायला एकदम जबरदस्त। आणि फोटोला जे काय ते मध्ये इथं तुम्हाला घ्यायचं आहे, ठीक आहे। मध्ये फोटोला घेतल्यानंतर अशा प्रकारे फोटो होतं, थोडा मोठा बारका तुम्ही करू शकता, अशा प्रकारे मध्ये सेट करायचा, नंतर साईडला क्लिक करून बॅक या, इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून हा इफेक्ट तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे। तर अशा प्रकारे दिसतं एकदम जबरदस्त, आणि नादखुळा बघू शकता, एकदम विषय हार्ड फोटो तुम्ही मोठंसुद्धा करू शकता किंवा छोटंसुद्धा करू शकता तुमच्या हिशोबानुसार, ठीक आहे। अशा प्रकारे मी फोटोला ॲड करून घेतो। अशा प्रकारे फोटो ॲड झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला याचं बॅक, आणि जो आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला इथे ओपन करून लास्टच्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे, नंतर अशा प्रकारे बॅक येऊन बीटमार्क प्रोजेक्ट तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे, ठीक आहे। आणि आता सिम्पली आपले जेवढे काय फोटो राहिलेले असतील, म्हणजेच 2 फोटो राहिले, त्या 2 फोटोवरती तुम्हाला सिम्पली बघू शकता। तर इथे एक विषय झाला आहे, तो म्हणजे काय, इथे एक फोटोला बीट द्यायची राहिलेली आहे, ठीक आहे। मी इथं फोटोला बीट तुम्ही बघू शकता इथं, ठीक आहे। इथं मी फोटो स्प्लिट केला, आणि व्यवस्थित इथं म्हणजे विषय काय झाला माहिती आहे काय, इथं बीट द्यायची म्हणजे फोटो कट करायचा विसरलो आपण, ठीक आहे, काही विषय नाही, आता कट केला। आता सिम्पली पुढे जेवढे काय फोटो असतील त्या सर्व फोटोवरती तुम्हाला, म्हणजेच 3 फोटोवरती तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा, बघू शकता अशा प्रकारे।
तर या 3 फोटोवरती मी हा इफेक्ट पेस्ट केलेला तुम्ही इथं बघू शकता. एकदम जबरदस्त आणि नादगोळा दिसते. आता सिम्पली काय करायचं, ह्या व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट. ठीक आहे, एक्सपोर्ट करण्यासाठीचे पुढे एक्सपोर्टचं बटन याच्यावरती क्लिक करून इथं व्हिडिओ जे काय ते 720 पिक्सल द्यावायचं, कोडे की नंबर ठेवायचा, फ्रेम रेट फुल, क्वालिटी फुल आणि पुढे एक्सपोर्टचं बटन याच्यावरती क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची आहे. आता व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाल्यानंतर व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करा. बाकी व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण आपल्या इथं असे जबरदस्त व्हिडिओ येत राहतात. तर भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. धन्यवाद.